हॅलो फ्रेंड, झणझणीत रेसिपी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज ना मी तुम्हाला कारल्याची भाजी बनवून दाखवणार आहे. ती अगदीच ही बघा, ही कारली मी घेतलीत, 4 कारली घेतलीत. तर अजिबात कडू न लागणारी अशी आपण आज भाजी बनवणार आहे. तर आपण बघूया कशी प्रोसेस आहे ती भाजीची. कारले हे जरी चवीला कडू असले तरी त्याच्या आरोग्यदायी गुणधर्मांमुळे शरीरासाठी ते अत्यंत फायदेशीर ठरते. पोषण मूल्यांनी समृद्ध असलेल्या कारल्याला आयुर्वेदात औषधी भाजी म्हणून महत्त्व आहे. चला तर मग जाणून घेऊया कारल्याची भाजी खाण्याचे 5 महत्त्वाचे फायदे. डायबिटीज असलेल्या व्यक्तींनी कारल्याचा आहारात समावेश केला पाहिजे, कारण रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रणात ठेवण्यास ते मदत करतं. कारल्याच्या भाजीत फायबर जास्त असल्यामुळे ते पचन सुधारण्यास मदत करते. कारलं सेवन केल्यामुळे यकृतातील विषारी घटक बाहेर टाकले जातात. फॅटी लिव्हर सारख्या समस्यातही कारल्याचे सेवन करणे फायदेशीर मानले जाते. कारल्याच्या भाजीत अ, ब, क जीवनसत्व असतात. त्यासोबतच केरॅटिन, बीटा कॅरोटीन, लुटीन, लोह, झिंक, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि मॅग्नीज सारखे उपयुक्त घटक असतात. त्यामुळेच कारल्याची भाजी आठवड्यातून 1 ते 2 वेळा खायलाच हवी, असं आहार तज्ज्ञ सांगतात. तर इथे आपण कारलं स्लायसरवरती स्लाइस करून घेतलं. बघा, एवढे बारीक आपल्याला त्याचे हे करायचे, काप करून घ्यायचे. बिया असतील तर बिया काढून घ्यायच्या. पातळ पातळ चिप्स कापून आपण त्यात मीठ टाकून ते चुरून घेणार आहोत. बिया असतील तर त्या आपण काढून घ्यायच्यात. आता आपल्या सर्व कारल्याच्या चिप्स पाडून झाल्यात. आता आपण 1 टीस्पून मीठ टाकून घेतलं आणि कारली चांगलीच चुरून घ्यायची. त्यातनं पाणी निघालं पाहिजे. आता हे इतकं पाणी निघालंय कारल्यामध्ये, हे मी फेकून देणार आहे आणि कारली परत एकदा स्वच्छ धुवून मग त्याची आपण भाजी बनवूया. तुम्हाला नको असल्यास ही स्टेप तुम्ही स्किप करू शकता. तर आता आपण कढईमध्ये ना जे कारलं आपण धुवून घेतलं, म्हणजे ज्याचं पाणी काढलेलं आहे, चांगलं घट्ट पिळून काढलेलं आहे पाणी, ते कारलं आपण चांगलं गरम ह्याच्यावरती कढईमध्ये हे करून घेणार आहे, भाजून घेणार आहे चांगलं. गॅस फास्ट ठेवून याचं पूर्ण पाणी आपण सुकवून घेणार आहोत, एकदम ड्राय करून घेणार आहोत, जेणेकरून भाजीतला कडूपणा कमी होईल. अगदीच जे कारल्याला नाक मुरडतात त्यांच्यासाठी आपण ही भाजी दाखवतो. ज्यांना कडू कारलं सुद्धा आवडीने खाता येतं त्यांनी ही भाजीतलं पाणी न काढताच भाजी खावी. आता हे छानपैकी बघा सुकलंय एकदम, म्हणजे याच्यातलं पाणी पूर्ण आटलंय. आता अजिबात पाणी नाही त्याच्यात, साफ सुकलं. आता आपण काढून घेऊया आणि भाजीला फोडणी देऊया. आता आपण इथे कढईमध्ये 2 टेबलस्पून तेल तापवून घेऊया. पूर्ण 5-6 पाकळ्या ठेचून घेतल्या. 2 मोठे कांदे आपण कापून घेतले, ते आपण टाकूया. लसूण चांगला लाल करून घेऊया.
कांदा छान आपण परतून घेऊया. इथे आपण अर्धा टीस्पून हळद, 1.5 टीस्पून मिरची पावडर आणि 1 टीस्पून आपण घरगुती मसाला टाकला. मीठ थोडं कमीच टाकणार आपण, कारण की आपण मगाशी कारली कापून ना मीठ लावून घेतलेली होती. कमीच टाकणार. पाव चमचा टाकला. आता आपण कारलं जे आहे ते टाकून घ्यायचं. गॅस स्लो करून आपण झाकण देऊन शिजू देऊया थोडं. आता 5 मिनिटं झाली आहेत. एक वाफ काढली आपण. खोलून बघूया आपण कशी झाली भाजी. ही जी लागलेली असते ना, ही पण खूप सुंदर लागते भाजी मला. तर आता आपण या भाजीमध्ये खोबरं पेरून घेऊया. खोबऱ्याने खूप छान टेस्ट येते भाजीला. तर आता खोबरं जास्त प्रमाणात आपण घेतलंय. एक अर्धी वाटी मी खोबरं घेतलंय किसून. कारलं आपण दाबून चेक करून घेतलं झालंय का, तर कारलं छान शिजलंय. तर आता आपण खोबरं टाकून घेतलं आणि आता आपली भाजी झालेली आहे मस्तपैकी. आपण ना आता गॅस जरा फास्ट करून घेतलाय आणि छान आपण ना भाजी परतून घेऊया. खोबरं टाकल्यावर पण भाजी झालेली आहे, पण खोबरं टाकलंय त्यामुळे परतून घेऊया छान. आणि जर ही रेसिपी आवडली तुम्हाला कारल्याची भाजी, तर शेअर करा फ्रेंड्स सोबत, लाईक करा, रेसिपीला हाईप करा आणि सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा. धन्यवाद. मस्त फास्ट गॅसवरती ना परतून घेणार आहे आता चांगलं. म्हणजे पाणी जरा पण असेल ना थोडंफार सुकून टाकायचं.